पालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलंय। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आलेला आहे। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे गेल्याची माहिती मिळते, मात्र पुतळ्याचं काम हे 100% पूर्ण झालंय। घाटकोपर पश्चिमेला पाणी पुरवठा विषयक विविध कामं हाती घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस घाटकोपर कुर्ल्यात पाणी बंद असणार आहे। त्यामुळे पाणी साठवण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येतोय। आज दुपारी 1 पासून ते रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉक कालावधीत सुमारे 163 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। एल्फिस्टन पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एसटी परळ आगारातील बस सेवेच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे। पर्यायी मार्गावरती अंतर वाढल्यामुळे तिकीट दरामध्ये 1 टप्प्याने वाढ होणार असल्याने तिकीट दर 10 रुपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातून देण्यात आली। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर मुंबई महापालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम असणार आहे। मुंबईत बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाणार आहे। मुंबई पालिकेकडून मूर्तिकारांना गणेश मूर्तीसाठी शाडूची माती मोफत दिली जाणार आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे। पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं। या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। त्याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलं। त्यानंतर एमपीएससीने जाहिरात काढली। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यात शेतकऱ्यांच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। यात एक गाय आणि बैल सुद्धा दगावलाय। अक्कलकोट तालुक्यातील अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतोय। आडगीमध्ये वीज पडून बैलाचा मृत्यू झालाय, तर मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। भिवंडीत मध्यरात्री पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उष्णतेत काही प्रमाणात कमतरता जाणवते। एप्रिल महिना भुसावळकरांची परीक्षा घेणारा ठरला। तब्बल 17 दिवस तापमानाचा पारा हा 43 अंशांवरती होता, तर आता ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना बदलत्या हवामानाचा त्रास सहन करावा लागतो। एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे। राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते। सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला जातो। त्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। परभणीत उन्हाळ्याने अक्षरशः कहर केलाय। तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलाय। या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडलेला आहे। त्यामुळे परभणीकर आता गरमीने हैराण झाले। मावळच्या किवळे गावातील नागरिकांनी हल्ल्याचा निषेध केला। यावेळेला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदवला। रायगडच्या माणगावमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। मोर्चातून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भुसावळ रेल्वे स्थानकावरून अमृत भारत रेल्वेचं आगमन झालं। यावेळेला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं। मागील 3 दिवसांपासून तुळजाभवानी मंदिर परिसरात एक कुटुंब संशयितरित्या वावरत होतं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कुटुंब मुस्लिम असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी सुरू आहे। अकोल्यात मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा करणाऱ्या वॉलमधून सातत्याने पाणी वाहत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। अकोला शहराला
महानच्या काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचं शुद्धीकरण करून पाणी पुरवठा केला जातो, मात्र मागील काही दिवसांपासून अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पाण्याचं रीतसर शुद्धीकरण केलं जात नसल्याने अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र असं असून सुद्धा अकोला शहराला दूषित पाणी पुरवठा नेमका कुठून होतो याचा शोध घेणं गरजेचं आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील खेड तालुक्यातील वाडा गावात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पुकारलाय. दहशतवादाचा धिक्कार असो अशा घोषणा देत नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या पुढील काळात पाळीव कुत्रे, मांजर यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. नगर विकास विभागाने याबाबत शासन आदेश काढलेले असून प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगितली. रायगडच्या मुरुड इकडे एका स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू झालाय. चौंडी जवळ असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. खेळता खेळता मुलगी पाण्यात पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय. महाड ते आंबवडे मार्गाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे मार्गावरती धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय. दरम्यान तातडीने बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येते. अनामत रकमेअभावी धर्मदाय रुग्णालयांना यापुढे कोणत्याही रुग्णावरील उपचार नाकारता येणार नाहीत. उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयाची सवलत ही काढून घेतली जाणार आहे. नाशिक दिंडोरी राज्य महामार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ एका 21 वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते, तर वन विभागाच्या कारभारावरती नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या उत्पन्नात झाली. सोलापूरकरांसाठी गोवा विमानसेवा येत्या 26 मे पासून सुरू होणारी विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय 91 ही प्रवासी विमान वाहतूक कंपनी आता सज्ज झाली आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. पणन विभागाने स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीमधून ही माहिती समोर आली. सरकारने नवी मुंबईतील डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलं. यावेळेला मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीने आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र शासनाची ही डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली. शेतकऱ्यांच्या माहिती संच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेतली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येतोय, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यंदा हापूस उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन कमी झालं. पुढील कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून 15 ते 20 मे पर्यंत हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केलं जाते. त्यामुळे आता 4 ते 6 डझन पेटीला 1,000 ते 2,500 इतका दर मिळतो. सोलापूरच्या पुनर्वसन विभागातील बहुचर्चित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. त्यामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लिपिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीडच्या कासारी इथल्या महान तपस्वी बन महाराजांच्या 47व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने भव्य ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात टाळ वाजवत संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. गुलाल खोबऱ्याची उधळण करत सिद्धनाथाच्या नावानं चांगभरच्या गजरात सांगलीच्या खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेच्या निमित्ताने 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. जुन्नर तालुक्यातील उदापूरमध्ये श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. या निमित्ताने कुस्त्यांचा आखाडा देखील रंगलेला आहे. यात नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभागी होत कुस्त्यांचा फड गाजवला. रत्नागिरीतील दक्षिण केदारनाथ यात्रेला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. चिपळूण तालुक्यातील रामपूर इकडे चैताळी उत्सवाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला एकूण 18 पालख्या उपस्थित होत्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय। यावेळेला मंदिर संस्थांच्या वतीने तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला। नागपूरमध्ये बोगस शालार्थ आयडी बनवून बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवरती अटकेची टांगती तलवार आहे। आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक झाली असून त्यामध्ये अधिकारी आणि संस्था चालकांचा समावेश आहे। यवतमाळच्या पुसद शहरात पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 लाखांचा गुटखा जप्त केला आहे। जळगाव शहरातील नाथ प्लाझा परिसरातून 14 वर्षीय मुलगा हरवल्याची घटना घडली होती। काही तासातच पोलिसांनी मुलाचा शोध घेतलाय। दरम्यान मुलांच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले। पीएमआरडीएच्या वतीने तयार करण्यात आलेला प्रारूप विकास आराखड्यात बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर आरक्षण न टाकता गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण टाकल्याचा प्रारूप आराखडा अजित पवारांनी रद्द केलाय। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। मणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघाडणी करत चांगलंच सुनावलंय।